गेल्या वर्षामध्ये 1,00,000च्या उंबरठ्यावर पोहोचलेले चांदीचे दर, तर दुसरीकडे 80,000च्या उंबरठ्यावर पोहोचलेले सोन्याचे दर. या सोन्या चांदीच्या दरामध्ये नवीन वर्षामध्ये सुद्धा या ठिकाणी चढ उतार कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे. नेमकं या सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार का होत आहे, नवीन वर्षामध्ये सुद्धा हा जो परिणाम आहे नेमका कशामुळे होतो आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भांगाळे गोल्डचे व्यावसायिक आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार भाऊ, गेल्या आठवड्याभराचा जर विचार केला तर कुठेतरी सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा चढ उतार कायम आहे. सोन्याचे दर जे आहेत 1100 रुपयांनी पुन्हा वाढलेले आहेत, चांदी 2000 रुपयांनी महाग झालेली आहे. एकंदरीत कशामुळे हा परिणाम होतोय? सर खरी गोष्ट आहे सर, सोन्याचे भाव वाढलेले आहे, चांदीचे भाव पण वाढलेले आहे सर. याचे मुख्य कारण तर सर सगळ्यात पहिले तर इन्फ्लेशन. मार्केटमध्ये इन्फ्लेशन खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांनी इन्व्हेस्टमेंट गोल्ड डायव्हर्ट केलेली आहे. आणि दुसरा, जेव्हा तुम्ही पाहिलं असेल 2000मध्ये कोविड आला होता, कोविड-19 19-20मध्ये, तेव्हा तुम्ही पाहिलं तर सोन्याचे दर डायरेक्ट डबल झाले होते सर. आता अलर्ट झालेला फक्त नवीन व्हायरसचा, त्याच्यामुळे थोडीशी सोन्याची वाढ झालेली आहे रेटमध्ये. लोकांनी सगळी इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट म्हणा किंवा डॉलर्स म्हणा, सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी गोल्डवर डायव्हर्ट केली. कारण गोल्ड कोविडच्या तुलनेत केलं आपण तर इन्व्हेस्टमेंट डबल होऊन जाते, त्याच्यामुळे लोकांना थोडी भीती आहे, त्याच्यामुळे गोल्डवरती याची इन्व्हेस्टमेंट डायव्हर्ट झालेली आहे. भाऊ, एक शेअर बाजारामध्ये पण खूप मोठी घसरण या काळामध्ये पाहायला मिळते आहे. या गोष्टीचाही परिणाम सोन्या चांदीच्या दरावर झाला आहे का? सर 100% खरं आहे. कारण की जर का तुम्ही फ्लेक्सिबिलिटी पाहिली, शेअर मार्केटला घसरत चाललं आहे आणि फ्युचर MCX सांगतात लोक की शेअर मार्केट घसरणार आहे. त्याच्यामुळे लोकांनी शेअरमधून पैसा काढून गोल्डमध्ये डायव्हर्ट करत आहे. कारण की आता सपोज अलर्ट पण जारी झालेला आहे, तर लोकांना असं वाटतं की शेअर असे मार्केट पडीन आणि गोल्डचा रेट वाढीन. अच्छा, पुढच्या काळामध्ये पण हे चढ उतार कायम राहील का? काय सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे का? सर ते तर काही सांगता येत नाही, पण जर का आपण आताचा ट्रेंड पाहिला आहे सर, तर माझा असा अंदाज आहे की सोन्याचा रेट वाढेनच सर. आता दुसरीकडे ते अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते शपथविधी त्यांचा होणार आहे. त्या शपथविधीनंतर पण आंतरराष्ट्रीय बाजारात हालचाली होतील असं सांगितलं जात आहे. त्या गोष्टीचा काही परिणाम होईल असं वाटतं का? सर हे बघा, अमेरिकेत आता डोनाल्ड ट्रम्प आलेला आहे, त्याच्यामुळे सर फरक तर पडेनच. कारण की आता तुम्ही पाहिलं जसं इथं सेंट्रल एशिया म्हणा, इकडे पण पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी खूप साऱ्या कंट्रीजमध्ये वॉर चालू आहे, हे चालू आहे. आणि त्याच्यामध्ये परत अमेरिकाचं गव्हर्नमेंट चेंज झाल्यामुळे आज ते काय भूमिका घेतात त्याच्यावरती सगळं डिपेंड होणार आहे. तर हे होते आपल्यासोबत सराफ व्यावसायिक की गेल्या वर्षी जे युद्धजन्य परिस्थिती होती आणि या युद्धजन्य परिस्थितीचा कुठेतरी हा परिणाम सोन्या चांदीच्या दरावर झाला, तर नवीन वर्षामध्ये सुद्धा हाच परिणाम कायम आहे. तर दुसरीकडे शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळलेला आहे. शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे. तर काही ठिकाणी शेअर बाजार काही दिवसांनी वाढेल या आशेने सोन्यामधली गुंतवणूक काढून काही लोकांनी शेअर बाजारात पैसा अडकवलेला आहे. तर आगामी काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम हा जो आहे या सोन्या चांदीच्या दरावर होत असल्याचं आपल्याला सराफ व्यावसायिकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र एकंदरीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये या ठिकाणी चढ उतार कायम आहे आणि आगामी काळात सुद्धा ही चढ उतार कायम राहणार असल्याचं सराफ व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.